नमस्कार मित्रांनो, काल रात्री अचानक आपल्याला केलंबदेवीची आठवण आली ना, मग आपण सकाळचे मंगळवार होता, मग किरोलीशी आपल्या बाच्याला घेतला ना, मग आपण पोचलो कर्नाला पक्षी अभयारण्याला. मग सरळ चाललेलो आपण खरवशी गावाच्या नाक्यावर पोहोचलो. इथपर्यंत ट्रॅफिक असतं, नवरात्रीने एवढी गर्दी असते ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. केलंबदेवीच्या कमानीपर्यंत आपण पोहोचलो ना. तुम्हाला केलंबदेवीचा इतिहास माहिती आहे. 400 वर्षापूर्वी एक पुजारी गेला होता केळणीचं पान आणण्यासाठी आणि मग त्याच्यातनं रक्तवाह झालं ना. मग तेव्हापासून स्वयं असं असलेलं केलंबदेवीचं मंदिर. मित्रांनो, आपली नवसाला पावणारे केलंबदेवी. नवरात्रीमध्ये तुम्ही दर्शनाला जाता, पण तुम्ही आता पावसाळचे नक्कीच एकदा तरी दर्शनाला जावा आणि तुम्ही वर्ण व्ह्यू बघू शकता, निसर्गाची मजा घ्या जाऊन. तिथं गावाच्या मध्ये भागे असलेले आपले केलंबदेवीचं मंदिर ना, मग तिथं बघू शकतो भाविक दर्शनाला येत होतं. खाली वॉकिंग आउटवरतीच खाली नदी आहे ना, नदीला कुठला स्रोत बोलता तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण देखील निसर्गाची मजा घ्यायसाठी तिथं गेलो ना. आपण तिथं विचारलं असतं काही पाणी नाही, तुम्ही पण जाऊन तिथं मस्त की फोटो काढा, आतमध्ये पाहू पण शकता. जास्ती पाणी नाही आहे, तुम्ही चालत पण जाऊ शकता तिथपर्यंत. मित्रांनो, आपला मोठा ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. चला गाईज, बाय.